भाऊबीज सणानिमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांच्या बहिणीच्या घरी भाऊबीज साजरा करण्यासाठी आलेले आहेत। एक वेगळा उत्साह चेहऱ्यावर दिसतोय त्यांच्या। अण्णा, यावेळीची भाऊबीज काहीशी खास असेल, मंत्री म्हणून तुम्ही आपल्या बहिणीकडे आलात। नाही, शेवटी तुम्ही आज काय आहात, मंत्री आहात, आमदार, खासदार, कोणी असाल किंवा उद्या काय होणार किंवा काय होतात, याचा आणि तुमच्या या पवित्र नात्यांचा सण उत्सव याच्यामध्ये त्याच्यामुळे काही बदल होत नाही। त्यामुळे अगदी लहानपणापासून जो सण साजरा करत आलो भाऊबीजेचा तोच आज आहे, त्याच्यात काही बदल नाही। आणि म्हणून मग हा मला असं वाटतं आपल्या एक हिंदू संस्कृतीतला एक पवित्र सण आहे। बहीण भावाचं नातं जे आहे ते समृद्ध करणारं, ते अधिक ताजं करणारं अशा पद्धतीचा आजचा सण आहे आणि तो साजरा करतोय आम्ही सगळेच भाऊ आज इथं आलोय। बहिणी ताई, तुम्ही नक्कीच आशीर्वाद दिला असेल अण्णांना, पण कधी विचार केलता कधी असं की तो मंत्री म्हणून येईल आपल्याकडे आज? अगदी नाही, स्वप्नातही नाही असं कधी म्हणजे वाटलं नाही की तू एवढा मोठा खूप याच्यावर जाईल म्हणून, असं या पदापर्यंत। त्याचा मला अभिमान आहे खूप, सगळ्या पुणेकरांनाही अभिमान आहे त्याचा। आज आशीर्वाद देताना बरेच आठवणी असतील जुन्या, म्हणजे आता आम्ही ऐकलं की तुम्ही बोलताना मुरली अण्णांना बरेचदा तुम्ही मारलं देखील आहे लहानपणी। हो, तेवढं तर चालायचंच, भांडणं तरी नेहमी लहानपणी असतात, होतातच, चालायचेच। एखादा आठवणीतला किस्सा खरंच म्हणजे अण्णा कसे होते लहानपणी? अण्णा लहानपणापासूनच असा अफाटच होता, म्हणजे खूप म्हणजे मस्ती वगैरे करणार। वडिलांना आम्ही घाबरायचो, मग आम्ही एकमेकांना ना खुनेनी चिडवायचो दोघं। ते असं एवढं मोठं जास्त काही चालायचं नाही, पण आम्ही वडिलांमुळं शिस्तीतच जास्त काही हे व्हायचं नाही आमचे। अण्णा बरेचदा म्हणजे कोल्हापूरला तालमीत सुद्धा होते, पहिलवान बनायला निघालेले। घरच्यांसाठी पहिलवान नसतो। आमच्या दोघांची कधी अशी भांडणं वगैरे मारामारी नाही झाली। कोल्हापूरला पहिलवान म्हणजे इच्छा होती त्यांची, असं मल्ल व्हायची। हो, काय सांगणार। कोल्हापूरला गेलो होता, तालमीत गेला तर तो त्या काय आठवणीत की असं ते म्हणतात, तिथले काही आठवणी म्हणजे तेव्हा मला काही अण्णा आज जेव्हा म्हणजे लहानपणाचे तुमचे काही आठवणी असतील, बरेचदा मस्ती सुद्धा केली, जसं ताई सांगतात की बरेचदा अण्णांना आम्ही गावाला शाळेत होतो पहिलं। माझं मोठा म्हणून गाव आहे इथून 20 किलोमीटर, त्यामुळे सुरुवातीला आम्ही तिघही भावंड गावाच्या शाळेत शिकलो। नंतर पुण्याला आलो, जेव्हा वडिलांना पुण्यामध्ये नोकरी लागली आणि मग आम्ही सगळे कुटुंब पुण्याला आलो। तर प्राथमिक शिक्षण काही 1-2 वर्ष गावाला झालं, पुण्याला नंतर आलो। तर शेवटी मोठा भाऊ तो त्यांच्यात आमच्या थोडं अंतर, पण आम्ही दोघं खूप एकत्र असायचो। त्यामुळे गावाला शाळेत जाणं असेल किंवा पुण्याला शाळेत जाणं असेल, एकत्र जाणं असेल, हाताला धरून नेणं असेल, तिथपासूनचा जो प्रवास आहे तो कायम लक्षात राहण्यासारखा। त्यामुळे तिचं कायम लक्ष असायचं, शेवटी माझ्यावर लक्ष कायम, की लहान आहे आमच्यात सगळ्यात, त्यामुळे तिचं लक्ष जास्त असायचं कायम। ते आता अण्णांसाठी काही खास केलं असेल घरी आल्यानंतर जेवण हे ते? आता तर त्यांच्याकडे वेळच नसतो, अर्धा वेळ तर ते दिल्लीतच असतात। त्याच असतात। नाही ते आज काही नाही, त्याला साधं जेवण असं हेच लागतं, साधं जेवण आवडतं अण्णांना। अण्णांना साधं जेवण, आपलं गवारीची भाजी, वांग जास्त त्याला आवडतं, वांग्याची भाजी खूप आवडते। आज गुरुवार आहे म्हणून तिने व्हेज केलंय, नाहीतर मग तिला माहिती काय आवडतं। बरं, त्याचबरोबर थोडंसं वेगळा प्रश्न विचारतो। गेले काही दिवस सातत्याने अण्णांवर सध्या आरोप होत आहेत, हे सगळे असे आरोप होत असताना तुमच्या काय भावना होतात घरी, म्हणजे मोठ्या ताई म्हणून? एक तर आहे ना, पहिली गोष्ट म्हणजे तो बाहेर काय होतं ते आम्हाला घरामध्ये काही सांगत नाही, त्यामुळे आम्ही असं टीव्हीवर वगैरे न्यूजला वगैरे काय दाखवतात त्या बातम्यांना आम्हाला कळतं। पण आम्हाला एवढा त्याच्यावर विश्वास आहे की आज त्यांनी त्याच्या 30-35 वर्षामध्ये जे राजकारण करतोय, आजपर्यंत कधीही त्याला कधी असं म्हणजे त्याच्यावर कोणी हे केलं नाही। चालायचं ते एवढं चालणारच, बोलणारच लोक, पण आम्हाला माहिती आहे, पूर्ण विश्वास आहे आम्हाला, सगळ्या पुणेकरांना विश्वास आहे, आणि तो याच ताकदीने परत त्यांची सेवेसाठी तो उभा राहील, करणार। बाकी म्हणजे तुम्ही आशीर्वाद दिलाय? आशीर्वाद तर आहेच माझा त्याच्या पाठीशी। अण्णा, तुमच्याकडे येतो। खरं तर दिवाळीचा सण आहे, सण साजरा करताय, कुटुंबासोबत आहात, परंतु त्याचवेळी मित्रपक्षातील काही इतर लोक सातत्याने तुमच्यावर आरोप करतायत आणि तुम्ही यांना उत्तर देखील देण्याचा प्रयत्न करताय, मात्र एक वेगळ्या भावना आतून होत असतील? नाही, मला असं वाटतं की एकच भावना की मला ज्या आमच्या जैन बांधवांच्या बोर्डिंगचा विषय आहे, तिथल्या मंदिराचा विषय आहे, आजपर्यंतचा गेल्या महिन्याभरात जो काही त्यांचं आंदोलन चाललं आहे, त्यांचं रोजचं काही पत्रकार परिषद होत आहेत, स्टेटमेंट्स येत आहेत, त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी व्यक्तिगत माझ्यावरती कधीच आरोप नाही केले। राजू शेट्टी साहेबांनी एकदा बोलले ते, पण मी त्यांनाही सांगितलं की माझ्या कागदाने सगळं दाखवले, सगळ्यांना माहिती आहे। पण मला असं वाटतं की याचा थोडा राजकीयदृष्ट्या त्या जैन बांधवांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राजकारण करण्याचा काय प्रयत्न एकच माणूस करतो, कोणीच नाही, बाकी तुम्ही बघा एकच व्यक्ती, का
आता ते सगळीकडनं आज सगळ्यांनी नाकारलं आहे. कुठंतरी आज एक वैफल्यग्रस्त माणूस, कुठंतरी एक विकृत मनोवृत्ती, मला असं वाटतं की रोज काहीतरी उठायचं आणि आरोप करायचे. तर मला असं वाटतं की त्याच्यात कुठेही सत्यता नाही, कुठंच काही नाही. तर म्हणून मी ते सिरियसली घेतच नाही. याच्यावरती मला जे काय स्पष्टीकरण द्यायचं होतं ते मी दिलं. माझ्या पुणेकरांना का दिलं की त्यांना वाटू नये की बाबा आम्ही निवडून दिलेला माणूस, आमचा खासदार हा कुठंतरी चुकीचं काम करतोय का, कुठंतरी वाईट काम करतोय का. तर मला त्यांना आश्वस्त करायचं होतं, त्यांना मला स्पष्टीकरण द्यायचं होतं, ते मी दिलं. त्यामुळे आता मला इथून पुढे कुणालाही स्पष्टीकरण द्यायचं नाही, कुणाचं नाव घ्यायचं नाही. मी निवडणुकीच्या काळात सुद्धा, तुम्ही सगळे साक्षीदार आहात, निवडणुकीच्या काळात सुद्धा याच व्यक्तीनं खूप खालच्या स्तरावरती जाऊन नको तसले आरोप केले. काय झालं, लोकांनी त्यांनाच घरी बसवलं. पण मला असं वाटतं की म्हणून लोक, माझी जनता हीच मला असं वाटतं सर्वात महत्त्वाचं तेच आहे. आणि त्यामुळे त्यांना माझा विश्वास आहे की हा काम करतोय, दिलेलं काम चांगलं करतोय, एवढा त्यांना विश्वास आहे. त्यामुळे मी कुणाचाच विचार करत नाही आणि मी आता त्याकडे लक्षही देत नाही त्या विषयाकडे. अन्न पण छोटंसं की सातत्याने रवींद्र दंगेकर तुमच्या विरोधात ट्विट करतायत, माहिती घेत आहेत, पत्रकार परिषद घेत आहेत, याला उत्तर देणं अजिबात नाही. कारण मी तुम्हाला सांगतो की पत्रकार परिषद घेत आहेत, बरोबर, ट्विट करतायत, पण ज्या वेळेला पत्रकार परिषद घेत असतील किंवा ट्विट केल्यानंतर आमचे पत्रकार बांधव त्यांना भेटायला जात असतील वाईट, तेव्हा पहिले मला असं वाटतं त्यांनी कागद बघा, सत्यता तपासावी एकदा, की बाबा एकदा खरा कागद दे, पुरावा दे. पुरावा नाही आणि उगाचच रोज आपलं उठायचं आणि काहीतरी चालू करायचं. तर ह्याचाही मला असं वाटतं, मी सोडा, पुणेकरांना सगळ्यांना माहीत झालं आता, आणि त्यांच्याच पक्षातली लोकंसुद्धा कोणी सोबत नाहीत. आमच्या पक्षातलं तर सोडा, महायुती म्हणून काम करताना आमचेही लोक नाही म्हटलं तर याच्यावरती रिॲक्ट होत आहेत. पण मी त्यांनाही सांगितलं कुठे रिॲक्ट होऊ नका, आपण रिॲक्ट व्हावं हेच चाललंय, त्यासाठी चाललंय, ते करू नका, कुणीच रिॲक्ट होऊ नका, सोडून द्या विषय, आमच्यासाठी किरकोळ विषय. शेवटचं सांगितलं तर आमचा पुष्कर बोलेल त्याच्यावर. अण्णा, राजू शेट्टींनी असं सांगितलंय की तुम्ही स्वतः पुढं येऊन, तुम्ही खासदार आहात, मंत्री आहात, या जैन समाजाचा जो हा बोर्डिंगचा विषय आहे, तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन तो आता सोडवावा, मार्गी लावा. नक्की. मी तुम्हाला सांगतो की राजू शेट्टी साहेब जे बोलतायत, माझा त्याला सकारात्मक प्रतिसाद ऑलरेडी आहे. मला एवढंच वाटतं की हे राजू शेट्टी साहेबांनी सुरुवातीला माझ्यावर जेव्हा आरोप केला तेव्हा मला जर बोलले असते एकदा, तर हे झालंच नसतं. त्यांनी एकदा तेव्हा मला बोलायचं. आज राजू शेट्टी साहेब माझ्याकडे 4 वेळा दिल्लीला, दोन वेळा दिल्लीला आले. अधूनमधून 4 काही कामं असली की फोनवर सांगतात, मी करतो. का तर एक पश्चिम महाराष्ट्रातला नेता आहे आमचा, तो शेतकऱ्यांसाठी काम करतो. त्यामुळे सहकार म्हणून जे जे मला वाटतं त्यांच्यासाठी ते मी 100% त्यांना एंटरटेन करतो, त्यांचं म्हणणं ऐकून घेतो, जे मला मदत करतो. का तर त्यांच्याप्रती मला सन्मान आहे, माझ्या मनामध्ये आदर आहे. पण हेच राजू शेट्टी साहेब आत्ता जे म्हणतात की बाबा तुम्ही आमच्या मदतीला या किंवा तुम्ही पुढाकार घ्या, मी आत्ता घेतो ना. पण माझ्यावर जेव्हा आरोप करायच्या वेळेला शेट्टी साहेबांनी तेव्हा जर हा विचार केला असता तर हा विषय इथपर्यंत आलाच नसता. तरीसुद्धा मागच्या काही दिवसामध्ये सातत्यानं माझ्या ह्या सगळ्या जैन बांधवांच्या मी संपर्कात आहे. ज्या मंडळींनी पुढाकार घेऊन यासाठी आवाज उठवला, आंदोलन करतायत, त्यासाठी सुद्धा मी त्यांच्यासोबत काम करतोय. याच्यात चूक काय बरोबर काय हे धर्मादाय आयुक्त ठरवेल, न्यायालय ठरवेल, कोर्टात पण गेला, कोर्टात ठरवेल, ते मी ठरवणार कोण नाही. पण मी याच्यातनं चांगला मार्ग काढण्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करणार. बरं अण्णा, पुन्हा एकदा रिलॅक्स करतो. काही भेट दिली का नाही ओवाळल्यानंतर? आता तिची दरवर्षीची भेट साडी असते ना, ठीक आहे, तिची साडी आहे ना. अच्छा, आणली? हां, तिची साडी असते, तिला हक्काची साडी येते. दरवर्षी साडी देतात, यावेळेस मंत्री. सण, रक्षाबंधन आणि भाऊबीज, दोन्ही वर्षातल्या दोन्ही सणाला साडी आहे तिची, तिच्या आता हक्काची. तुम्ही मंत्री म्हणून आला, थोडंसं जास्त डिमांड केलं असतं ना आपण. नाही, तर पहिल्या होता तो देतो ते त्याच्या म्हणण्यासारखं बरोबर तो देतो. पैठणीच असते आणि आमची दरवर्षी ठरलेली पैठणी अण्णाच्या आवडीची. हो, 100%. तर आपण बघतोय मुरली अण्णांनी देखील या ठिकाणी त्यांच्या बहिणीबरोबर भाऊबीज साजरी केलेली आहे. एक वेगळा उत्साह, आनंद आहे. आणि आता जेवणार देखील आहेत, आवडीची भाजी देखील या ठिकाणी तयार आहे. अशा पद्धतीने भाऊबीज सण सर्वत्र आनंदाने साजरा होतोय. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.